मुंबईमध्ये लवकरच 30 मजली बिहार भवन उभारणार। माझा शेतकरी मरतोय त्याची सोय नाही, माझ्या शेतकरीच्या मालाला भाव नाही त्याची सोय नाही, आमच्या येणाऱ्या तरुण पिढी, आमचे जे लहान लहान लेकरं आहेत ना, त्यांच्या शाळा हे हरामखोर सरकार बंद करतंय, त्यावर बोलायचं नाही। मराठी शाळा बंद होते त्यावर बोलायचं नाही, तुटलेले शाळा आहेत त्यावर बोलायचं नाही। मात्र कोट्यावधी रुपये खर्च करून हे बिहार भवन वगैरे काय ते बनवायचं। आज आमच्या गरीब कुटुंबाच्या घराला जेव्हा एखाद्या माणसाला काय होतं ना, ॲम्ब्युलन्सचे पैसे नसतात, सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांना इलाज करायला चांगला ट्रीटमेंट भेटत नाही। आज चांगले चांगले हॉस्पिटल प्रत्येक जिल्ह्यामध्ये मौजूद आहेत का? नाही। आमच्या पोरांना शिकण्यासाठी हाय लेवलचे, जसं अरविंद केजरीवालनी दिल्लीमध्ये स्कूल प्रोव्हाइड केलेत ना, तसे ऑल ओव्हर स्कूल महाराष्ट्रामध्ये कुठेच दिसत नाही। हे स्कूल कधी प्रोव्हाइड करणार सरकार? नाही करणार। पण यांना बिहार भवन सारख्या गोष्टी बनवायच्या आहेत। कुठेतरी खंत वाटते की आज राज ठाकरे सारखा व्यक्ती माझ्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असला असता ना, सर्वात आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरती जगामध्ये हाय ना एवढं मोठं वाचनालय त्या व्यक्तीने तयार केलं असतं। ती खरी श्रद्धांजली असली असती आमच्या बाबासाहेब आंबेडकरांना। आमच्या शिवाजी महाराजांचं स्वराज्य काय होतं? माझ्या स्वराज्यामधील शेतकरी कधीच आत्महत्या करू नये, शेतकरीला रडण्यासारखे दिवस पण येऊ नये। पण आज हे सरकार काय काय दाखवते आपल्याला? आता तरी डोले उघडा, की आता पण डोले उघडणार नाही तुम्ही? आणि खरोखर कुठेतरी बॅलेट पेपरवर निवडणुकी झाल्या पाहिजे। महाराष्ट्रामध्ये बिहार भवन सुरू होत असेल तर त्याच्यामध्ये गैर वाटायचं काय करणार? ज्या राहण्याच्या आणि खाण्याच्या सोयीसाठी तुम्ही एवढा खर्च करण्यापेक्षा बिहारमध्येच तुम्ही एवढ्या मोठ्या पैसा वापरून तिकडेच तुम्ही का नाही उपचारासाठी हॉस्पिटल मोठं उभं करत? तिकडेच करा ना। इकडे आमचे प्रश्न सुटत नाही, तुम्ही आमच्या बोकांडी या सगळ्या गोष्टी मारू शकत नाही।